तर नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि आत्ता वाजलेले आहेत बघा. तुम्हाला दाखवते मी किती वाजलेत. 2:45 5 मिनटं कमीत सॉरी. तर आता काय माहीत आहे का, माझ्या मैत्रिणीनं मला दिलेला आहे चिवडा बनवायला. तर तोच मला बनवायचा आहे. तर तिला द्यायचा आहे तिच्या मुलांसाठी तिकडे हॉस्टेलला. तर मला म्हणली की मला काही टाईम नाही आहे, तू बनवून दे. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी अशी पण घरी निवांतच आहे तर बनवते. तर म्हणलं चला, म्हणलं मग आता जरा तुमच्यासोबत पण थोडासा चिवडा कसा मी करते बनवते तर ते शेअर करण्यासाठी मग मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते. तर मैत्रिणीनं बघा तेल दिले, म्हणजे सगळं तिनं सामान दिलेलं आहे, मला काय नाही, फक्त गॅसवरती करायचं आहे. तर शेंगदाणे रात्रीच नीट करून वगैरे सगळं दिलेलं आहे. हळद पण दिले, तिखट दिले. तर बघा लसूण पण दिलंय. मी म्हणलं होतं माझ्याकडे लसूण नाही, संपलंय, थोडासाच राहिलाय, त्यामुळे म्हणजे मग ते घेऊन जा, म्हणजे लसूण पण दिलंय बरं का. आणि कढीपत्ता, हे मुरमुरे, म्हणजे हे 2 आहेत मुरमुरे. एवढा आता त्यांना करून द्यायचं आहे मला. तर शेव वगैरे आता त्यांची तेच मिक्स करणार आहे संध्याकाळी. मी फक्त त्यांना बनवून देणार आहे गरम करून सगळं. तर चला, तर मग आपण आता मस्त असं चिवडा बनवूया. तर मी आता ठेवलेली आहे गॅसवरती कढई. तर इथे बघू शकता तुम्ही, हळद त्यांनी दिलेलीच लाल तिखट घेतलेली, म्हणजे ते लाल चटणीच आहे, मीठ आणि 1 वाटी कढीपत्ता घेतलाय. इथं कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली. कोथिंबीर सगळ्याच्या शेवटला टाकायची, कारण धुतली आहे त्यामुळे ती जरा ओलसर आहे. आणि अशी डायरेक्ट तेलात टाकली ना तर मग सगळं तेल असं उडतं. तर मी काय करते माहिती, जरा लसूण थोडासा ठेचून घेते. माझ्याकडे हे उकळ आहे ना, त्याच्यामध्ये मी जरा थोडंसं ते कुटून घेते. नॉर्मली जास्त पण नाही आहे, थोडंसं. लसूण ठेचून टाकलं ना, चिवडा एकदम मस्त आणि टेस्टी लागतो. तर आता त्यांनी जे तेल दिले ना, मी तेच सगळं टाकणार आहे, कारण एवढं लागणारच आहे. थोडंसंच टाकून बघते, नंतर ना जास्त दिले जरा तेल. शेंगदाणे टाकून घेऊया. गरम तेल झालं ना, शेंगदाणे अगोदर मी भाजून घेते मस्त असं. आणि हे जे शेंगदाणे आहेत ना, ते मी घरातलेच टाकते, कारण त्याने दिलेले शेंगदाणे तर आहेतच. पण काय झाले, त्यांनी पण रात्री खूप निवडून दिले होते, तरी पण आता असा वरून छान दिसतो शेंगदाणा, पण त्याच्या आतमध्ये ना अशी कीड लागले आणि तो शेंगदाणा पूर्ण असला त्याच्यामध्ये आळीच निघते. त्यामुळे मी तिथंच जागा ठेवलेत आणि म्हणलं आता एवढी एकच वाटी ह्याच्यामध्ये टाकून द्यायची म्हणलं. मस्त असं हे कडक करून घेते शेंगदाणे. शेंगदाणा जास्त पण लाल होऊ द्यायची नाहीत बरं का, परत ते काय होतं माहिती का, असं करपट लागतात. त्यामुळे तर शेंगदाणे कडक भाजलेत. तरी कढीपत्ता टाकलाय मी. कढीपत्ता पण चांगला झालाय कडक. काढून घेते साईडला. सगळं सामान असं तेलामध्ये तळून घेतलं ना, चिवडा लगेच होऊन जातं. जे काय चिवड्याचे पाकिट दिलेत ना, ते आता ह्या टपमध्ये मी आता ओतून घेते फोडून.
जो गावाकडे मुरमुळे मिळतात बघा, त्याचा चिवडा मला खूप आवडतो. हे असं निबर लागतं, त्यामुळे मला ह्याचं काही नाही जास्त आवडत आणि मी ह्याचं खात पण नाही. गावाकडून कधी तर आणले ना ते मुरमुरे, मी त्याचा बनवते, मग त्याचा मला खूप आवडतो. आता ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते मी आणि जो काय आपण ठेचून घेतला होता ना लसूण, तो टाकायचा. आणि लसूण पण चांगला भाजून घ्यायचा. लसूण चांगला भाजला की ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला जेवढं काय पाहिजे ना, तिखट मीठ ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं, हळद वगैरे. जी कोथिंबीर होती ना, ती पण मी आता ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहे. कढईमध्ये गरम शेंगदाणे काढलेत ना तेलामुळे, त्यामुळे कढई गरम झाली. तर जे काय आता आपण भाजलं होतं ना सगळं साहित्य, ते पण मी आता ह्याच्यातच मिक्स करून घेणार आहे. आता गॅस बंद करून टाकते मी, जरा थोडा वेळ असंच ठेवते हे. हे असं टाकलं ना, कढीपत्त्याला वगैरे अजिबात जो काय मसाला आहे ना तो लागत नाहीये बरं का. त्यामुळे मग मी असंच करते. कधी कधी काय होतं माहिती आहे, डायरेक्टली कढीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर मग सगळं साहित्य टाकलं, जे काय मसाला असतो ना तो सगळं मीठ तिखट जे काय असतं ना ते सगळं त्या कढीपत्त्यामध्ये जाऊन बसतं. त्यामुळे अगोदर नेहमी ना कढीपत्ता कडक करून घेतला ना, अजिबात त्याला चिकटत नाहीये, काहीच हळद वगैरे काही चिकटून बसत नाही. तुम्ही बघू शकता इथं कढीपत्त्याची पानं जशी तशी आहेत, अजिबात त्याला काहीच चिकटलेलं नाहीये. तर हा जो मसाला आहे ना, आता ह्याच्यामध्ये मी ओतून घेते. आणि मस्त हा मिक्स करून घ्यायचा सगळा चिवडा. आणि नंतर काय ते संध्याकाळी त्याने मग काय कुठली शेव वगैरे टाकायची असेल ना तर ते टाकते. तर मला जरा थोडेसे शेंगदाणे कमीच वाटतात त्यांनी दिलेल्यापेक्षा, कारण मी ना माझी जी वाटी आहे ना, कुठे आहे तुम्हाला दाखवू का, तशी ती वाटी बारकी नाही, त्याच्यामध्ये पाव किलोपेक्षा पण जास्त शेंगदाणे बसतात. ते टाकलेत, पण तरी पण मी थोडंसं टाकते, अजून थोडंसंच तेल पण टाकते. ऑलरेडी मी माझे शेंगदाणे एवढा सगळा अख्खा डब्बा मी भाजून ठेवलेले आहेत, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, शेंगदाणे खराब होतात, त्यामुळे नेहमी शेंगदाणे भाजूनच ठेवते मी.
तर मी चिवडा ना आता ह्या कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवते, म्हणजे कसं माहिती आहे का, नरम पडणार नाही. वातावरण जरा बाहेर कसं असं थंड आहे ना, तर मग चिवडा असा कसं जरा नरम पडायला लागतो. त्यामुळे म्हणलं असं भरून ठेवते, म्हणजे आहे असा कडक राहतोय तो. हा जेवढा आहे ना, तुम्ही खास कसा झालाय बघणार आहे, म्हणून मी आता ही माझ्यासाठी ठेवते एवढा. आपल्यालाही कळलं पाहिजे आपण कसा चिवडा बनवून दिलाय, त्यासाठी ते तर मला ठेवणारच होते, तरी पण मी त्यांना न सांगता ठेवणार म्हणून एवढा. तसा बघायला गेलं तर माझ्याकडे एवढा डब्बा भरलाय, मी परवाच केलाय, पण मी काय तो अजून खाल्लेला नाही. म्हणलं आता हा करून बघायचा आणि खायचा कसा आपल्याला. जास्ती करून मला चिवडा आवडतच नाही, मला फक्त गावाकडचे जे मुरमुरे असतात ना त्याचाच आवडतो. ह्या मुरमुऱ्याचा अजिबात मला चिवडा आवडत नाही आणि मी खात पण नाहीये. पण आता आपण दुसऱ्यांना करून देतोय म्हणल्यानंतर आपण बघितलं पाहिजे कसा बनलाय काय, त्यासाठी मी ते ठेवून घेतले. तर सगळा चिवडा वगैरे बनवून झालाय आणि आता मला ना संध्याकाळची पण तयारी करायची आहे, कारण संध्याकाळी 6:15 वाजता ना मठात जायचं आहे. दर गुरुवारी जाते, गेल्या गुरुवारी गेले नव्हते प्रॉब्लेम असल्यामुळे, पण म्हणलं आता ह्या गुरुवारी तर सगळा स्वयंपाक लवकर आवरायचा आणि मठात जायचं. आज आता मुलींना पण घेऊन जाणार आहे मी आरतीला, आणि आरती बरोबर 8ला असते, त्यामुळे मग सगळं 8 साडेसातला तिथून निघावं लागतं वडगावमध्ये जायला. तर सगळी भांडी वगैरे आता घासून घेते आणि संध्याकाळचा जो शूट आहे ना व्हिडिओ तो तुमच्याकडे येईलच.